नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर्फा 25 ऑगस्टला आज सीपी मुंबईचं ग्राउंड झालं। तर आज भरती कशा प्रकारे झाली, त्याचबरोबर एका डिटेलमध्ये मुलांना या ठिकाणी 50 पैकी किती मार्क्स पडत आहे, त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे सीपी मुंबईला, तर त्याबद्दल सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। तर 25 ऑगस्टला सीपी मुंबईचं पोलीस भरती कशा प्रकारे झालं आणि या ठिकाणी किती वाजता तुम्हाला या ठिकाणी रांगेमध्ये लागायचं आहे, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर किती वेळपर्यंत मुलांना बसून ठेवलं जात आहे, काय काय ग्राउंडच्या अंदर या ठिकाणी प्रोसेस आहे आणि किती वेळपर्यंत मुलांना या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे आणि कोणकोणत्या तुम्हाला चुकानी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की 25 ऑगस्टला सीपी मुंबईचं ग्राउंड कशा प्रकारे झालं सुरुवातपासून शेवटपर्यंत आणि कोणत्या बॅचमध्ये तुम्हाला या ठिकाणी रांगेमध्ये लागावं लागणार आहे जेणेकरून तुमचं ग्राउंड लवकर होणार आहे आणि किती वाजता तुम्ही रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर 5 सकाळी या ठिकाणी ज्या बॅच आहे, तर सकाळी 5 वाजताची बॅच आहे, सकाळी 7 वाजताची बॅच आहे, सकाळी 9ची बॅच आहे, त्यानंतर 11ची बॅच आहे, त्याचबरोबर दुपारी 2 वाजताची बॅच आहे। ठीक आहे, तर तुमचा जर समजा रिपोर्टिंग टाइम 2 वाजताचा असेल, 11चा असेल, 9चा असेल, 7चा असेल, तर तुम्ही सकाळी 5 वाजता त्या ठिकाणी रांगेमध्ये लागू नका, कारण की तुम्ही जर सकाळी त्या ठिकाणी रांगेमध्ये लागणार तर पोलीसवाले तुम्हाला एकच म्हणणार आहे की तुमच्या रिपोर्टिंग टाइमवर तुम्ही त्या ठिकाणी या। तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, जे सकाळी 5 वाजताची बॅच आहे तर ते विद्यार्थी या ठिकाणी रात्री 3-4 वाजतापासूनच रांगेमध्ये लागत आहे। तर जेवढ्या लवकर तुम्ही रांगेमध्ये लागणार आहे तेवढ्या लवकर तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे। जे विद्यार्थी 4 वाजतापासून रांगेमध्ये लागत आहे तर त्यांचं जे ग्राउंड आहे 8-9 वाजेपर्यंत त्यांचं ग्राउंड पूर्ण कंप्लीट होऊन जाते। ठीक आहे, जेवढ्या लवकर तुम्ही रांगेमध्ये लागणार आहे तेवढ्या लवकर तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर तुमचं जर बॅच या ठिकाणी 11 असेल किंवा 2 असेल किंवा मग तुमचा 9 असेल किंवा 7ची बॅच असेल आणि तुम्ही जर या ठिकाणी 10 वाजता सकाळी किंवा 11 वाजता जर रांगेमध्ये लागले तरी सुद्धा तुमचं ग्राउंड लेट जाणार आहे, म्हणजे 3-4 वाजेपर्यंत ग्राउंड जाणार आहे। तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं। आता तुम्हाला या ठिकाणी कोणत्या बॅचमध्ये उतरायचं आहे, तर तुमची जर समजा दुपारची 2 वाजताची तुमची जर या ठिकाणी 11ची बॅच असेल, त्याचबरोबर 9ची बॅच असेल, 7ची बॅच असेल, तर या 3 बॅचमधले जर तुम्ही असाल तर सकाळी 6 ते 7 वाजता तुम्ही ग्राउंडच्या अंदर जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा, लवकर तुमचं ग्राउंड होणार आहे 1-2-3 वाजेपर्यंत। ठीक आहे, तर एवढ्या वेळपर्यंत तुम्हाला जास्त वेळपर्यंत ग्राउंडच्या अंदर मुलांना बसून ठेवलं जातं त्या ठिकाणी। तर आज भरती कशा प्रकारे झाली, तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी जे हॉल तिकीट तुम्हाला वरतं ठेवायचे, हॉल तिकीट आणि आधार कार्ड। ठीक आहे, आणि ह्या हॉल तिकीटवरच ते ग्राउंडच्या अंदर घेताय, गेटच्या अंदर। तर सर्वात अगोदर गेटच्या अंदर मुलांना ते घेताय आणि त्या ठिकाणी जवळपास 6 ते 7 रांगा त्या ठिकाणी बसून ठेवल्या जातात 100-100 मुलांच्या। ठीक आहे, ठिकाणी जवळपास 5 ते 6 रांगा मुलांना बसून ठेवल्या जातात, 100-100, 50-50 मुलांच्या त्या रांगा आहे। आणि त्यांना एक सूचना ते पोलीसवाले देतात की तुमच्या बॅगीमध्ये काही बाम वगैरे असेल, काही औषध असेल तर काढून घ्या, कारण की समोर तुमची त्या ठिकाणी बॅग चेक केली जाणार आहे। तर तुम्हाला जे पण असेल विद्यार्थी मित्रांनो बॅगीमध्ये तर तुम्ही अगोदरच काढून घ्या, कारण की झेंडू बाम वगैरे झालं, स्लोन बाम वगैरे झालं, काही गोळ्या वगैरे झालं, कारण की समोर ते बॅग चेक केलं जात आहे। आणि ते झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आणखीन पुढे ते पाठवतात आणि तिथं सुद्धा 2 घंटे मुलांना बसून ठेवल्या जात आहे। जवळपास त्या ठिकाणी 8-10 टेंट टाकलेले आणि एका टेंटवर जे विद्यार्थी मित्रांनो 200-200 मुलांची, 100-100 मुलांची त्या ठिकाणी रांग लागलेली आहे। तर त्या ठिकाणी सुद्धा 2 घंटे मुलांना उभं ठेवल्या जातं आणि एक मुलांची त्या ठिकाणी बॅग चेक केल्या जात आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना 1-2 घंटे त्या ठिकाणी थांबून राहावं लागत आहे। तर बॅग चेक केल्यानंतर आणखीन समोर मुलांना त्यांनी पाठवलं आणि समोर एक मोठा टेंट टाकलेला आहे ज्यामध्ये 1000-2000 मुलं त्या ठिकाणी राहू शकते। तर त्या ठिकाणी सर्वात अगोदर मुलांना त्या ठिकाणी बॅगा ठेवायला ते लावत आहे आणि संडास बाथरूमची सुद्धा त्याच्या बाजूला टेंट आहे आणि बॅग वगैरे ठेवल्यानंतर ते माईकमध्ये एक अनाउन्समेंट करत आहे की तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला बॅगीमध्ये ठेवायचं आहे। आधार कार्ड तुम्हाला बॅगीमध्ये ठेवायचा आणि जो आधार कार्डचा जो नंबर आहे हा हॉल तिकीटच्या मागं तुम्हाला लिहायचा आहे। तर ते या ठिकाणी अनाउन्समेंट करते। तर जेव्हा तुम्ही अंदर गेल्यावर जे हॉल तिकीटच्या मागं तुमचं ज्या विद्यार्थी मित्रांनो आधार कार्डचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि आधार कार्ड जे आपल्या बॅगीमध्ये ठेवायचं आहे आणि वरतं फक्त 2 फोटो तुम्हाला ठेवायचा आहे, एकच फोटो ठेवायचा आहे। ठीक आहे, तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी जे टेबल नंबर दिलेले आहे, टेबल नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे। ठीक आहे, आणि योग्य टेबल नंबरवर तुम्हाला रांगेमध्ये लागायचं आहे, कारण की टेबल नंबर खाली आपला रोल नंबर आहे, आपला जो रोल नंबर आहे हॉल तिकीटचा ज्याच्या रिलेटेड आहे तर त्या आपल्या टेबल क्रमांकामध्ये उभं राहायचं आहे। आणि तुम्हाला हे जर जमत नसेल तर तिथल्या पोलिसांना किंवा पोलिसांना विचारा की मी या ठिकाणी कोणत्या टेबल नंबर पाशी उभं राहू। ठीक आहे, तर ते पोलीसवाले तुम्हाला सांगणार आहे तिथले की ह्या टेबल नंबरवर तुम्ही रांगेमध्ये लागा। ठीक आहे, तर योग्य रांगेमध्येच तुम्ही लागा, कारण की त्या ठिकाणी जे टेबल नंबरनुसार त्या ठिकाणी जे रोल नंबर
नुसार जे हॉल तिकीट त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो हे केलं जात आहे, ठीक आहे, चेक केलं जात आहे। तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी सुद्धा मुलांना 2-2 घंटे बसून ठेवलं आणि 2 घंटे बसवल्यानंतर मुलांचे त्या ठिकाणी नंबर आले आणि सर्वात अगोदर हॉल तिकीटवर ते फोटो वगैरे चिपकवला जात आहे। त्याचबरोबर एक आपला एक फोटो त्या ठिकाणी लागत आहे, एक फोटो आपला ते घेते त्यांच्या रजिस्टर आहे त्यांचं, तर त्यावर आपल्याला चिपकायचं आणि त्याच्या खाली आपल्याला जे सिग्नेचर करावं लागते त्या रांगेनं, ठीक आहे। हे झाल्यानंतर आपल्या हॉल तिकीटवर ते सिग्नेचर वगैरे देतात आणि दुसऱ्या रांगेमध्ये ते पाठवतात। तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी हाईट मुलांची घेतला जाते। तर हाईटसाठी मुलांना सुद्धा त्या ठिकाणी एखादा घंटा रांगेमध्ये उभं राहावं लागत आहे। तर हाईटची त्या ठिकाणी डिजिटल मशीन आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी उभे राहिले तर त्या ठिकाणी जे छाती वगैरे ते घेत आहे, छाती वगैरे घेतल्यानंतर त्या मशीनमध्ये दाखवते की आपली छाती किती आहे, आपलं वजन किती आहे, आपली उंची किती आहे, ठीक आहे। तर हे सर्व दाखवल्यानंतर आणि भरपूर मुलं या ठिकाणी हाईटमध्ये कटत आहे, त्याचबरोबर छातीमध्ये सुद्धा भरपूर मुलं कटत आहे। तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी रांगेमध्ये लागत आहे आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला छाती वगैरे त्या ठिकाणी फुगवायचे, कारण की जास्त मुलं हाईटमध्ये रिजेक्ट बाहेर होत आहे, त्याचबरोबर छातीमध्ये सुद्धा अपात्र मुलं या ठिकाणी होत आहे। तर हे प्रोसेस झाल्यानंतर आपल्या त्या ठिकाणी फोटो वगैरे काढला जात आहे। फोटो काढल्यानंतर आपल्याला एक सिग्नेचर आपली त्या ठिकाणी घेतले जात आहे। सिग्नेचर घेतल्यानंतर आणखीन मुलांना समोर पाठवलं, त्या ठिकाणी हजारो मुलांची रांग बसली राहते। तर तिथं चेस्ट नंबरसाठी मुलांना बसून ठेवलं जात आहे आणि चेस्ट नंबर पाशी सुद्धा म्हणजे 2 घंटे मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं। म्हणजे सांगायचं एवढंच की सरासरी 6-6 घंटे प्रत्येक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर थांबून ठेवलं जात आहे, बसून ठेवलं जातं आणि काही विद्यार्थ्यांना त्यापेक्षा जास्त सुद्धा बसून ठेवलं जात आहे, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर चेस्ट नंबर त्या ठिकाणी देत आहे। चेस्ट नंबर दिल्यानंतर आपल्या दोन्ही पायासाठी ते चिपा देत आहे आणि हे झाल्यानंतर आपला कॉम्प्युटरमध्ये व्हेरिफिकेशन हॉल तिकीट होत आहे। हॉल तिकीट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर 2 मिनिटातच होते ते, ठीक आहे। आणि आपल्या पायाच्या दोन्ही चिपा जे आहे ते स्कॅन करत आहे, त्याचबरोबर आपलं सिग्नेचर वगैरे घेत आहे, आपला थंब वगैरे घेत आहे आणि हे झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या रांगेमध्ये ते पाठवते। एका डिटेल त्या ठिकाणी 50 मुलांची बनते, तर त्या डिटेलमध्ये आपल्याला पाठवते, आपलं नाव घेते की आपलं नाव आल्यानंतर त्या डिटेलमध्ये आपल्याला जायचं आहे, ठीक आहे। आणि एक पोलीसवाला 50-50 मुलांची डिटेल त्या ठिकाणी नेत आहे इव्हेंटसाठी। तर तुम्हाला चुका कोणत्याने करायच्या, तर पहा ग्राउंडच्या अंदर जास्त वेळपर्यंत मुलांना बसून ठेवलं जात आहे। तर फळ वगैरे तुम्ही ग्राउंडच्या अंदर न्या, ठीक आहे, कारण की फळ वगैरे खासान तर तेवढी शरीरामध्ये एनर्जी बरकरार राहणार आहे, कारण की 1600 मीटर रनिंग मार लागते, गोळा फेका लागते, त्याचबरोबर 100 मीटर रनिंग मार लागते, ताकदचं काम आहे। तर फळ वगैरे तुम्ही ग्राउंडच्या अंदर न्या, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर पहिला इव्हेंट त्यांनी घेतला 100 मीटर, ते पहिला इव्हेंट घेता आणि 100 मीटरला 4-4 मुलं सोडत आहे। 100 मीटर झाल्यानंतर लगेच 5-10 मिनिटांना जो होता तो 1600 मीटर रनिंग होत आहे। तर 1600 मीटर रनिंगला 3 डिटेल ते सोडत आहे, म्हणजे 150 मुलं ते 1600 मीटर रनिंगला सोडत आहे। तर तुम्हाला 2-2 मुलं ते त्या ठिकाणी सोडत आहे ट्रॅकवर आणि तुम्हाला ग्राउंडच्या बाहेरून धावायचं नाही, तर ट्रॅकच्या अंदरून धावण्याचा प्रयत्न करा, कारण की ट्रॅकच्या अंदरून धावसान तर तेवढंच तुमचा अंतर कमी येणार आहे आणि तेवढंच तुम्हाला मार्क्स त्या ठिकाणी जास्त पडणार आहे। तर 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी लगेच 5 मिनिटांना गोळा फेक होत आहे। तर ह्या ठिकाणी तुम्हाला गोळा फेकताना कोणती चूक नाही करायची आहे। लगेच तुमचं 1600 मीटर रनिंग झाल्यावर पहिलाच नंबर त्या ठिकाणी गोळा फेकवर लावू नका, सगळ्यात शेवटी तुम्ही गोळा फेका, कारण की तेव्हा आपलं पूर्ण आपण त्या ठिकाणी थकलेलं राहतं, कारण की शरीरामध्ये काहीच एनर्जी राहत नाही 1600 मीटर रनिंग झाल्यावर, ठीक आहे। एनर्जीच नाही राहील तर गोळा कसं काय जाणार आहे। तर थोडासा तुम्हाला रिलॅक्स घ्यायचा आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला गोळा फेकायचा आहे, तेवढंच तुम्हाला शरीराला एनर्जी भेटणार आहे, तेवढीच त्या विद्यार्थी मित्रांनो ताकद भेटणार आहे आणि चांगला तुमचा गोळा त्या ठिकाणी पडणार आहे, ठीक आहे। तर हे गोळा फेक झाल्यानंतर जे एक डिटेल ते सर लोक नेत आहे दोन्ही आणि आपल्याला सांगत आहे की आपल्याला या ठिकाणी किती मार्क्स पडले, एका ठिकाणी बसून ठेवलं जात आहे। 100 मीटरमध्ये किती मार्क्स पडले, 1600 मध्ये किती भेटले, गोळा फेकमध्ये किती भेटले आणि त्या ठिकाणी सिग्नेचर मुलांना करायला लावत आहे प्रत्येक याच्यावर, ठीक आहे। तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी एका डिटेलमध्ये मुलांना किती मार्क्स पडत आहे, तर 50 पैकी 20 मुले असे की ते रनिंगमध्ये कटत आहे, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या राऊंडमध्ये ते थांबत आहे, ठीक आहे। राहिले 30 मुलं, तर याच्यातले 20 मुलं कसे आहे की त्यांना 20 झाला, 22 झालं, 24 झालं, 26 झालं, 28 झालं, अशा प्रकारे मार्क्स आहे आणि उरले 10 मुलं, तर 10 मुलांना 10 पैकी 5-6 असे मुलं आहे की त्यांना मार्क्स पडत आहे 32, 32, 34, 36 अशा प्रकारे मार्क्स पडत आहे आणि उरले 4 मुलं त्यांना जे मार्क्स पडत आहे या ठिकाणी 41 झालं, 40 झालं, 42 झालं, 44 झालं, अशा प्रकारे मार्क्स पडत आहे। तर अशा प्रकारे 25 ऑगस्टला सीपी मुंबईचं ग्राउंड झालं। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।